मी पुणे मेट्रो उद्घाटनावरून आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजप नेते हेमंत रासने यांच्यात श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली। रुबी हॉल ते रामवाडी मार्गिका मेट्रोचं काम फडणवीसांच्या काळात मार्गी लागलं असं भाजपच्या हेमंत रासनेंनी म्हटले। तर मेट्रो सुरू करण्याबाबत काँग्रेसने पुढाकार घेतला होता असा दावा धंगेकरांनी केलाय। देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस पुणे महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थात ज्या कायम सातत्याने बसेस डिझेलच्या असायच्या बंद पडायच्या त्या 1,500 देशातील सर्वात विक्रमी बसेस या पुणे शहरात आल्या। सार्वजनिक वाहतुकीला वळण लावण्याचं, त्याला दिशा देण्याचं, प्रदूषणमुक्त वाहतूक देण्याचं काम या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मोदी साहेब, महायुती सरकार आणि केंद्रातील एनडीए सरकारच्या माध्यमातून झालेला आहे। याचा विरोध ह्याच लोकांनी केला होता। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आज जनतेच्या कर रूपातून हा प्रकल्प उभा राहिला। खरं तर पुण्याच्या मेट्रोचं उद्घाटन पूर्वीच झालंय, पण हे का टप्प्याटप्प्यात करतात हेच कळत नाही। खरं ह्याचं पुणे शहराचं मेट्रोचं सगळं डीपीआर आणि उद्घाटन हे नागपूरच्या अगोदर झालं होतं। नागपूरची मेट्रो पळून 2 वर्ष झालं, पण पुण्याची मेट्रो अजूनही पळते।